सुखानं दोन घास खाता यावे आणि आपल्या कुटुंबालाही हे दोन घास सुखानं खाऊ घालता यावे यासाठीच हा जीवघेणा प्रवास मुंबईकर करतात। मात्र तोच प्रवास कधीतरी त्यांना घरापर्यंत पोहोचवतच नाहीये हे आजच्या या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं। जे 6 जण यात मृत्युमुखी पडले त्यात जीआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू झालाय। ठाणे रेल्वे पोलीस विकी मुख्याद यांचा या 6 मृतांमध्ये समावेश आहे। लोकलनं जीवघेणा प्रवास करण्याची हौस कुणालाच नाही। हेच ते जीआरपी विकी मुख्याद ज्यांचा आजच्या या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। जे 6 जण मृत्युमुखी पडले त्यात ठाणे रेल्वे पोलीसचे विकी मुख्याद यांचाही समावेश आहे। त्यांचाच फोटो स्क्रीनवर। विकी मुख्यादही याच लोकलमधनं प्रवास करत होते, ठाण्याला जात होते। त्याच वेळेला कोपर आणि दिव्या दरम्यान ही दुर्घटना घडली आणि यात विकी मुख्याद यांचाही मृत्यू झालाय। फुटबोटवर जे प्रवासी होते ते खाली पडले आणि त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झाला। रेल्वेकडून प्रत्येक स्टेशनवर सतत अनाउन्समेंट होत असते, फुटबोटवरून प्रवास करू नका। मात्र जर ट्रेनमध्ये डब्यामध्ये जागाच नसेल तर मग जायचं कसं, आपलं ऑफिस किंवा घर गाठायचं कसं असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो। कामांची मोठी यादी डोळ्यांपुढे फिरत असते। म्हणूनच मग नाईलाज असतं अशा पद्धतीनं फुटबोटवर अगदी 2-3 बोटांना जागा मिळेल इतक्याशा जागेत प्रत्येक जण कसाबसा उभा राहतो आणि प्रवास करतो। हा प्रवास करत असताना आपले कुटुंबीय डोळ्यापुढे दिसत असतात आणि अशातच मग ज्या वेळेला हा घात होतो त्यावेळेला मग मुंबईकरांचा उद्रेक होताना दिसतो। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत। वैदेही, तुम्ही काही वेळापासून या परिसरात आहात आणि काही वेळापूर्वी तुम्ही काही नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्यात, प्रवाशांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्यात। अत्यंत संताप व्यक्त केला जातोय प्रवाशांकडून। नक्कीच संताप प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना बघायला मिळतोय। कारण रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या ही अनेक वर्षांपासून अनेक आकड्यांमध्ये गेलेली बघायला मिळत आहे। याची कल्पना रेल्वे प्रशासनाला असून देखील कुठल्याही पद्धतीचा उपाय जो आहे तो केला जात नाहीये। रेल्वेच्या एकूणच प्रवासामध्ये अनेक ब्लॅक होल्स आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांच्या खरं तर या अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं। मात्र या संदर्भात काही ठोसपणे उपाययोजना करताना बघायला मिळत नाहीये। आता ज्या पद्धतीनं मुंब्रा आणि देवाच्या दरम्यानमध्ये एक कव आहे, मोठ्या प्रमाणात असा गोलाकार असा हा ट्रॅक या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणून जेव्हा जलद मार्गाच्या रेल्वे जाताना बघायला मिळतात त्यावेळेस मोठं प्रेशर येतं आणि त्या ठिकाणी प्रवासी पडलेले बघायला मिळतात। आपण जर व्हिडिओ बघितला किंवा जी दृश्य बघितली तर त्याच्यात निश्चितच दिसून येतं की कशा पद्धतीने अगदी रांगेमध्ये हे प्रवासी जे आहेत ते या रेल्वे ट्रॅकवर पडलेले बघायला मिळाले। याच्यामध्ये महिला देखील आहेत। त्याच्यामुळे निश्चितच कशा पद्धतीनं अगदी जीवघेणा प्रवास हे सर्वसामान्य नागरिक करतात आणि कशा पद्धतीनं आश्वासनांचा पाऊस पडल्यानंतर प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं हे उत्तम उदाहरण जे आहे ते या निमित्तानं दिसून येलंय। अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल देखील विचारला गेला। प्रशासनाला जाग येईल का असा सवाल उपस्थित केला जातो, मात्र तसं होताना दिसत नाहीये। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।